कधीतरी असं होतं का की समोर कामाचा डोंगर असतो, डेडलाईन जवळ आलेली असते, मनात सगळी तयारी असते, पण शरीर आणि मन दोन्ही जणू बंड पुकारतात. हातच हालत नाही. डोळ्यासमोर लॅपटॉपची स्क्रीन असते, पण ती पूर्णपणे कोरी. आणि आपलं मनही तितकंच शून्य झालेलं असतं. आपण या स्थितीला पटकन आळस असं नाव देतो आणि स्वतःला कोसत बसतो. आणि हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते आपल्याला या आळस नावाच्या लेबलच्या पलीकडे पाहायला सांगतात. ते असं सुचवतात की ही जी कामाला सुरुवात न करू शकण्याची अवस्था आहे ती इच्छाशक्तीच्या कमतरतेमुळे नाही, तर मनावर एका वेगळ्याच ओझ्यामुळे आलेली आहे. आज आपण याच ओझ्याची उकल करणार आहोत. बरोबर. तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे. काम भरपूर आहे, पण मन शून्य का होतं? या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जायचं. आपण हे समजून घेणार आहोत की ही स्थिती आळस नसून दुसरं काय आहे, त्यामागे कोणती मानसिक कारणं आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विचारांच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा काही सोपा मार्ग आहे का? नक्कीच आहे. आणि तो मार्ग आपल्या विचारापेक्षा खूप सोपा आहे. आपण या स्रोतांच्या आधारे अपेक्षांचं ओझं, कामाचा दबाव आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या भीतीमागचं मानसशास्त्र समजून घेऊ. चला तर मग या मानसिक गुंतागुंतीच्या प्रत्येक धाग्याला वेगळं करून पाहूया. ठीक आहे, चला तर मग याची उकल करूया. सुरुवातीलाच एक विचार खूप प्रभावी वाटतो की आपण ज्याला आळस म्हणतो तो खरं तर आळस नसतोच. हे ऐकल्यावरच मनावरचं अर्धओझं कमी झाल्यासारखं वाटतं. कारण मी आळशी आहे हे एकदा मान्य केलं की आपण स्वतःलाच दोष देत राहतो. एक प्रकारचा अपराधगंड तयार होतो की नाही? अगदी. आणि म्हणूनच या स्थितीला योग्य नाव देणं गरजेचं आहे. या स्रोतांनुसार याला मानसिक ओझं म्हणजे मेंटल बर्डन म्हणणं जास्त योग्य ठरेल. मानसिक ओझं? हा शब्द खूप महत्वाचा आहे. हे ओझं 3 मुख्य गोष्टींमुळे तयार होतं. 1. स्वतःकडून आणि इतरांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा. दुसरं, काम वेळेत आणि सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव. आणि तिसरं, ह्या दोन्हींमधून जन्माला आलेली परफेक्ट करण्याची भीती. म्हणजे जर काम सर्वोत्तम नाही झालं तर? आणि गंमत म्हणजे एका दुसऱ्या स्रोतामध्ये याला ॲक्टिवेशन एनर्जी असं म्हटलंय. हो, ॲक्टिवेशन एनर्जी. विज्ञानात जसं कुठलीही रासायनिक प्रक्रिया सुरू करण्यासाठी एक किमान ऊर्जा लागते, तसंच कोणतंही काम सुरू करण्यासाठी आपल्याला एका मानसिक ऊर्जेची गरज असते. हो, आणि तुम्ही सांगितलेल्या या अपेक्षा आणि दबावामुळे ही ॲक्टिवेशन एनर्जी इतकी वाढते की ती ऊर्जा गोळा करणंच अशक्य वाटू लागतं. उत्तम मुद्दा. या दोन्ही संकल्पना एकमेकांना पूरक आहेत. मानसिक ओझं हे त्या ॲक्टिवेशन एनर्जीला वाढवतं. उदाहरणार्थ, समजा मला माझं कपाट आवरायचं आहे. वरवर पाहता हे काम साधं आहे, पण मनात विचार सुरू होतात. एकदा आवरलं तर एकदम परफेक्टच आवरायला हवं. प्रत्येक कपड्याची घडी व्यवस्थित हवी. पुढच्या 6 महिने हात लावायची गरज नाही पडली पाहिजे. हां, हे अगदी खरं आहे. मला आठवतंय, एकदा मला असंच कपाट आवरायचं होतं. पूर्ण कपाट आवरायचा हा एकच विचार करून मी 2 आठवडे ते काम पुढे ढकललं. कारण ते एक मोठं दमवणारं काम वाटत होतं. शेवटी मी कंटाळून ठरवलं, आज फक्त मोजे असलेला ड्रॉवर आवरायचा. आणि काय आश्चर्य, ते 5 मिनिटात झाल्यावर मला इतका उत्साह आला की पुढच्या 1 तासात अख्खं कपाट आवरून झालं. तुम्ही नकळतपणे या समस्येवरच्या उपायापर्यंत पोहोचलात, ज्यावर आपण पुढे बोलणारच आहोत. पण तुमच्या उदाहरणातून हे स्पष्ट होतं की पूर्ण कपाट आवरायचं हे ध्येय मोठं होतं आणि त्याने तुमच्यावर परफेक्ट करण्याचं ओझं टाकलं होतं. बरोबर. त्यामुळे तुमची ॲक्टिवेशन एनर्जी खूप वाढली, पण फक्त एक ड्रॉवर. हे ध्येय लहान होतं. हो, त्याने ते ओझं कमी केलं आणि सुरुवात करणं सोपं झालं. आपण कामाला नाही, तर त्या कामाशी जोडलेल्या या प्रचंड ओझ्याला आणि नकारात्मक भावनांना टाळत असतो. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न पडतो. काही वेळा खरंच आळस असतो का? म्हणजे जेव्हा कोणताच दबाव नसतो, परफेक्शनची भीती नसते, पण तरीही एखादी गोष्ट करावीशी वाटत नाही. या 2 स्थितीतला फरक कसा ओळखायचा? यावर आपल्या स्रोतांमध्ये काही माहिती आहे का? कारण प्रत्येक वेळी स्वतःला मानसिक ओझ्याखाली समजणं हे पण एक निमित्त ठरू शकतं. हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. या 2 स्थितीत एक मूलभूत फरक आहे. खरा आळस किंवा कंटाळा तेव्हा येतो जेव्हा त्या कामात आपल्याला काहीच रस नसतो, त्याचं महत्त्व वाटत नाही किंवा ते काम करण्याची आपली खरोखर इच्छा नसते. उदाहरणार्थ, एखादा चित्रपट कंटाळवाना वाटत असेल तर तो बंद करून झोपून जाण्यामागे कोणतंही मानसिक ओझं नसतं. ती एक साधी निवड असते.
म्हणजे तिथे काम टाळण्याचा अपराधगंड किंवा चिंता नसते. बरोबर. पण आपण ज्या स्थितीबद्दल बोलतोय ती याच्या अगदी उलट आहे. इथे आपल्याला ते काम करायचं असतं, ते आपल्यासाठी महत्त्वाचं असतं. रिपोर्ट सबमिट करणं, अभ्यास करणं, घराची साफसफाई करणं, या गोष्टी टाळल्यावर आपल्याला चिंता वाटते, अपराधगंड वाटतो. काम न करताही आपलं मन त्याच कामाच्या विचारात अडकलेलं असतं. खरा आळशी माणूस काम टाळून आरामात असतो, तर या मानसिक ओझ्याखाली दबलेला माणूस काम टाळून अधिक अस्वस्थ होतो. हाच तो फरक आहे. वा, हे खूपच स्पष्ट झालं. म्हणजे जर काम न केल्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, चिंता वाटत असेल, तर तो आळस नाही, तो एक मानसिक हँडब्रेक लागल्याचा संकेत आहे. आणि याच मुद्द्यावर मला वाटतं स्रोतांमधले एक वाक्य खूपच दिलासा देणार आहे. ते असं आहे, काम न होण्याचं कारण आपण कमकुवत आहोत म्हणून नाही, तर आपण खूप विचार करतो म्हणून असतं. अगदी. हे वाक्य या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ते आपल्यावरील मी नालायक आहे किंवा माझ्यात इच्छाशक्ती कमी आहे हा शिक्का पुसून टाकतं. समस्या तुमच्या चारित्र्यात नाही, तर तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे अतिविचार हा खरा शत्रू आहे, तुम्ही नाही. आपण कामाबद्दल, त्याच्या परिणामांबद्दल, ते कसं परफेक्ट होईल याबद्दल इतका विचार करतो की विचारांच्या त्या गोंधळात कृतीच हरवून जाते. खरं सांगू का, हे वाक्य ऐकून मला सुरुवातीला थोडं विचित्र वाटलं. कारण आपण लहानपणापासून ऐकत आलोय की यशस्वी लोक प्रचंड इच्छाशक्ती असलेले असतात, ते कामाला लागतात आणि पूर्ण करतात. आणि इथे तर सांगितलं जातंय की इच्छाशक्तीचा संबंधच नाही, उलट जास्त विचार करणं हेच आड येतंय. हे पचायला थोडं जड आहे. तुमचा मुद्दा योग्य आहे, पण इथे इच्छाशक्तीला नाकारलेलं नाही, तर तिच्या मर्यादा दाखवल्या आहेत. याला त्या हँडब्रेकच्या उदाहरणाने समजूया. हँडब्रेक, अच्छा. हो, समजा तुम्ही गाडीत बसला आहात आणि हँडब्रेकवर खेचलेला आहे. आता तुम्ही गाडी चालवण्यासाठी कितीही इच्छाशक्ती लावा, कितीही जोरात ॲक्सिलरेटर दाबा, गाडी पुढे जाणार नाही. नाही, अजिबात नाही. उलट इंजिनवर ताण येऊन ते खराब होईल. आणि खूप धूर होईल. म्हणजे खूप निराशा आणि थकवा येईल. तंतोतंत. इथे अतिविचार हा तोच हँडब्रेक आहे. गाडी उत्तम आहे, ड्रायव्हरलाच गाडी चालवायची इच्छाही आहे, म्हणजेच तुम्हाला काम करायचं आहे. पण जोपर्यंत हँडब्रेक खाली करत नाही, तोपर्यंत इच्छाशक्ती काहीच करू शकत नाही. स्वतःला कमकुवत समजणं म्हणजे ॲक्सिलरेटर आणखी जोरात दाबण्यासारखं आहे. पण खरा उपाय हँडब्रेक खाली करण्यामध्ये आहे. आणि हे समजल्यावर लढाई स्वतःविरुद्ध राहत नाही, तर आपल्या विचार करण्याच्या चुकीच्या पद्धतीविरुद्ध सुरू होते. हे हँडब्रेकचं उदाहरण तर पटलं, पण खरं सांगायचं तर हे ऐकून थोडं आणखी हताश वाटतंय. जर माझ्या विचार करण्याच्या पद्धतीतच अडचण असेल तर ती बदलायची कशी, हे तर आणखी अवघड वाटतंय. हँडब्रेक खाली कसा करायचा, या अतिविचाराच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? आणि याचं उत्तर आपल्या स्रोतांमध्ये इतकं साधं दिलं आहे की सुरुवातीला त्यावर विश्वासच बसत नाही. त्यात कोणतंही मोठं तत्वज्ञान नाही, कोणतीही अवघड मानसिक कसरत नाही. बरोबर. तर आता आपण उपायावर येऊया. स्रोतांमधली एक ओळ आहे, सुरुवात मोठी करायची गरज नाही. मला वाटतं यातच सगळं रहस्य दडलेलं आहे. आपलं मन नेहमी मोठ्या झेपेचा विचार करतं, पण त्यामुळेच ते दडपणाखाली येतं. हो, कारण आपलं मन मोठ्या ध्येयाचं ओझं बघूनच घाबरतं. पूर्ण रिपोर्ट लिहायचा आहे किंवा परीक्षेचा सगळा अभ्यास करायचा आहे, हे विचारच आपल्याला थकवून टाकतात. पण यावरचा उपाय काय, तर तो आहे फक्त एक छोटं पाऊल टाक, 5 मिनिटं, बस इतकंच. यालाच प्रसिद्ध 5 मिनिटाचा नियम म्हणजे 5 मिनिट रूल म्हणतात. फक्त 5 मिनिटं? हे ऐकायला खूपच सोपं वाटतंय, खरं तर अविश्वसनीय वाटतंय. 5 मिनिटात असं काय होणार आहे? आणि समजा 5 मिनिटांनी काम रंगात नाही आलं तर? मग तर ती 5 मिनिटं वाया गेल्यासारखं वाटून आणखी निराशा नाही का येणार? इथेच आपण एक चूक करतो. या 5 मिनिटांचा नियमाचा उद्देश काम पूर्ण करणे किंवा कामात रंगून जाणे हा नाहीच. त्याचा एकमेव उद्देश आहे सुरुवात नावाचा सर्वात मोठा अडथळा पार करणे. अच्छा, तो हँडब्रेक खाली करणं. अगदी. यामागे साधं मानसशास्त्र आहे. जेव्हा आपण स्वतःला सांगतो की मला फक्त 5 मिनिटं हे काम करायचं आहे, तेव्हा मनावरचा तो परफेक्ट करण्याचा आणि पूर्ण करण्याचा प्रचंड दबाव जवळजवळ नाहीसा होतो. म्हणजे आपण आपल्या मनाला एक प्रकारे फसवतोय का? फसवतोय नाही, तर त्याच्याशी हुशारीने वागतोय. पूर्ण रिपोर्ट लिहिणं हे ध्येय भीतीदायक आहे, पण फक्त 5 मिनिटं रिपोर्टची प्रस्तावना लिहिण्याचा प्रयत्न करणं हे ध्येय खूप लहान आणि सहज शक्य वाटणार आहे. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे येऊया. 5 मिनिटांनी निराशा आली तर?
हरकत नाही, कारण त्या 5 मिनिटात तुम्ही सर्वात महत्त्वाचं काम केलेलं असतं. तुम्ही अतिविचाराच्या अवस्थेतून कृतीच्या अवस्थेत प्रवेश केलेला असतो. तुम्ही शून्य अवस्थेतून बाहेर पडून पहिल्या गिअरमध्ये आलेला असता. तोच खरा विजय आहे. अच्छा, म्हणजे त्या 5 मिनिटांच्या कृतीचं यश कामाच्या प्रमाणात मोजायचं नाही, तर केवळ ती कृती केली यातच मोजायचंय. अगदी बरोबर. एकदा का गाडी सुरू झाली की मग ती पुढे जात राहण्याची शक्यता खूप वाढते. अनेकदा होतं असं की आपण 5 मिनिटांसाठी बसतो आणि काम इतकं रंगात येतं की आपण तासभर काम करत राहतो. पण जरी तसं नाही झालं तरी त्या 5 मिनिटांनी आपलं काम झालेलं आहे. त्यांनी ॲक्टिव्हेशन एनर्जीचा अडथळा पार करून दिला आहे. हळूहळू असे छोटे विजय मिळवत आपला आत्मविश्वास वाढतो आणि ते मनावरचं ओझं हलकं व्हायला लागतं. हे म्हणजे जिममध्ये जाण्यासारखं आहे. 1 तास व्यायाम करायचा आहे हा विचारच कंटाळवाणा वाटतो. पण जर स्वतःला सांगितलं की फक्त 5 मिनिटं जाऊन ट्रेडमिलवर चालायचं आहे, तर जाणं सोपं वाटतं. आणि एकदा का तुम्ही जिमच्या वातावरणात पोहोचलात की मग अनेकदा तुम्ही पूर्ण व्यायाम करूनच बाहेर पडता. उत्तम उदाहरण. ती 5 मिनिटांची कृती त्या परफेक्ट असण्याच्या भीतीवरचा एक छोटासा पण निर्णायक विजय असतो. कारण 5 मिनिटात तुम्ही काहीतरी परफेक्ट निर्माण कराल अशी अपेक्षाच नसते. बरोबर. अपेक्षा फक्त कृती करण्याची असते. आणि ही सवय लागली की मग मोठे आणि अवघड वाटणारे डोंगरही लहान लहान पावलांनी चढता येतात हे लक्षात येतं. म्हणजे या स्रोतांनी आपल्याला एका मोठ्या मानसिक समस्येवर किती सोपा आणि सहज करता येण्याजोगा उपाय दिला आहे. यात कोणतीही मोठी गुंतवणूक नाही, फक्त 5 मिनिटं देण्याची तयारी हवी. तर आजच्या या सविस्तर चर्चेचा शेवट करताना आपण मुख्य मुद्दे पुन्हा एकदा एकत्रित करूया. जेव्हा काम समोर असूनही हात आणि मन दोन्ही थांबतात, तेव्हा त्याला सरसकट आळस म्हणून स्वतःला दोष देण्याची चूक टाळायला हवी. बरोबर. कारण अनेकदा हा आळस नसतो तर खूप जास्त अपेक्षा, कामाचा दबाव आणि प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या भीतीमुळे मनावर आलेलं एक प्रकारचं ओझं असतं. हे ओझं काम सुरू करण्यासाठी लागणारी ॲक्टिव्हेशन एनर्जी प्रचंड वाढवतं. आणि या ओझ्यामुळे आपण अतिविचार करायला लागतो आणि कृती करणं टाळतो, ज्यामुळे आपल्याला आणखीनच अस्वस्थ वाटतं. आणि या अतिविचाराच्या हँडब्रेकला खाली उतरवण्यासाठी प्रचंड इच्छाशक्तीची नाही, तर एका छोटे युक्तीची गरज आहे. उपाय मोठी झेप घेण्यात नाही, तर एक लहान पाऊल उचलण्यात आहे. हो. आणि तो उपाय आहे 5 मिनिटांचा नियम. स्वतःला फक्त 5 मिनिटांसाठी ते काम करायला सांगा. या 5 मिनिटांचा उद्देश काम पूर्ण करणे नाही, तर केवळ आणि केवळ सुरुवात करणे आहे. कारण सुरुवात करणं हाच परफेक्ट असण्याच्या भीतीवर आणि अतिविचाराच्या सवयीवर मिळवलेला पहिला आणि सर्वात मोठा विजय असतो. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार. आपण नेहमीच आपल्या कामाचा शेवट, त्याचा परिणाम आणि तो किती परफेक्ट असेल याचा विचार करतो. पण आजच्या चर्चेनुसार कामाची सुरुवात ही त्याच्या शेवटापेक्षाही जास्त महत्त्वाची असू शकते. कारण प्रत्येक परफेक्ट शेवटाची सुरुवात एका अपूर्ण पण धाडसी पावलानेच होते. केवळ 5 मिनिटांची एक छोटी कृती त्या परफेक्ट असण्याच्या भीतीवर मिळवलेला एक छोटा पण महत्त्वाचा विजय असू शकतो. तर मग आजचा आपला तो पहिला छोटा विजय कोणता असेल?